कुख्यात गुंड अबू सालेमकडून माफी मागत मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल करण्यात आली। 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये अबू सालेमला जन्मठेप झालेली आहे। उर्वरित शिक्षा माफ करत मुदतपूर्व सुटका द्यावी अशी सालेमने मागणी केलेली आहे। भारत पोर्तुगाल प्रत्यार्पण करारानुसार शिक्षा भोगल्याचा सुद्धा सालेमने या याचिकेमधून दावा केलाय। तर कुख्यात गुंड अबू सालेम यानं माफी मागत मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केलेली आहे। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, या संदर्भात अबू सालेमने दावा केलेला आहे की पोर्तुगालमधील त्याची त्याचबरोबर अंडर ट्रायल कालावधी म्हणजे एकूण शिक्षा त्यांनी 24 वर्षाच्या आसपास भोगलेली आहे। परंतु या दरम्यान त्याला त्याच्या जेलमधलं चांगलं बिहेवियर म्हणजे त्याची चांगली वागणूक त्याने इतर कैद्यांची आणि जेल अधिकाऱ्यांची ठेवलेली आहे। त्यासाठी त्याला 3 वर्ष 16 महिने शिक्षेतनं सूट देण्यात आली आहे आणि इतर ज्या कैद्यांच्या संचित रजा असतात तर हा सगळा हिशोब मिळून कायद्यानुसार जो भारत आणि पोर्तुगाल यांच्यातला गुन्हेगार हस्तांतरण कायदा आहे त्यानुसार हस्तांतरण केल्यानंतर त्याला 25 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही। त्यामुळे आपला शिक्षेचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे असा दावा अबू सालेमने करत आधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती जी कोर्टाने फेटाळून लावली। त्याच निर्णयाला आता अबू सालेमने हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे। यावर आता पुढची सुनावणी 10 मार्च रोजी होते, तेव्हा राज्य सरकार काय भूमिका मांडते आणि हायकोर्ट यावर काय निर्णय देते यावर अबू सालेमचं कैदेतलं भवितव्य अवलंबून असेल। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।